चिमूर भिसी परिसरातील आंबोली, लावारे, गडपिपरी, सिरसपूर भागात वाघाच्या दहशतीमुळे संतप्त ग्रामस्थांनी मंगळवारी सकाळी चिचाळा शास्त्री चौकात तब्बल 4 तास चक्का जाम आंदोलन केले। मागील महिनाभरापासून वाघ फिरत असून 18 सप्टेंबर रोजी लावारे येथील विद्या मसराम या महिलेचा बळी गेला होता। एक वाघ पकडून नेल्यानंतर दुसरा वाघही परिसरात असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे। वन विभागाने वाघाला जेरबंद करावे व जंगलाभोवती तारेचे कुंपण घालावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली। आंदोलनाचे नेतृत्व आंबोली ग्रामपंचायत सदस्य शुभम मंडपे यांनी केले। घटनास्थळी आमदार कीर्तिकुमार भांगडिया, उपवनसंरक्षक डॉक्टर कुमारस्वामी, सहाय्यक वनसंरक्षक महेश गायकवाड उपस्थित होते। आमदार भांगडिया यांनी 8 दिवसात वाघाचा बंदोबस्त करण्याचे आदेश दिले। लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले। आंदोलनात सरपंच अरविंद राऊत, उपसरपंच वैभव ठाकरे, डॉक्टर विजय गावंडे, मनोहर रंधे, रोशन ढोक, मनोज सरदार, प्रफुल्ल डांगे आदी उपस्थित होते। पोलीस अधिकारी दिनकर ठोसरे, दिनेश लंबडे, ढोबळे, रवी वाघ यांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवले। प्रमोद राऊत, चिमोर। नमस्कार, मी शुभम मंडपे, ग्रामपंचायत सदस्य आंबोली। आज आम्ही शेतकरी शेतमजुरांच्या वतीने मौजा आंबोली चौरस्ता येथे रास्ता रोको आंदोलन केले होते। या ठिकाणी आमची मागणी होती की वाघाचा बंदोबस्त तात्काळ झाला पाहिजे। संपूर्ण वाघाचे स्थलांतरण करून जंगलाच्या परिसराला काटेचं कंपाऊंड करून देण्यात यावे। आज वन विभागाने आम्हाला 7 दिवसाच्या आत आम्ही सगळे वाघाचा बंदोबस्त करू असे आश्वासन दिलेले आहे। जर वन विभागाने या ठिकाणी 7 दिवसाच्या आत जर वाघाचा बंदोबस्त केलेला नाही तर आम्ही या ठिकाणी याच्यापेक्षा तीव्र मोठ्या स्वरूपाचं आंदोलन या परिसरातील आंबोली, वाकरला, चिचारा, गडपिपरी, साडगाव या सर्व 10-12 खेड्यांच्या वतीने आम्ही भव्य तीव्र याच्यापेक्षा मोठ्या आंदोलनाच्या तयारीत आहोत। जर 7 दिवसामध्ये वन विभागाने आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर आम्ही याच्यापेक्षा मोठे आंदोलन करणार आहोत असं आम्ही इशारा देतोय। त्योहार की झलक, हर रंग, हर धमाका, हर खुशी। परशुराम धोंडबाजी कारवटकर एंड सन्स पर उपलब्ध। फुलझड़ी, झाड़ी, लक्ष्मी बॉम्ब, अनाथ चक्री और बच्चों के लिए सुरक्षित पटाखे। सबसे भरोसेमंद, सबसे ज्यादा वैरायटी, शोर पटाखे का एकमात्र स्थान, न्यू इतवारी रोड, नागपुर। अभी कॉल करें 8600 73 999 पर।